बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भात। इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये महासत्ता असलेल्या अमेरिकेने आता एंट्री घेतली आहे। इराणच्या 3 अणुप्रकल्पांवर अमेरिकेने बॉम्बवर्षाव केला। अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर B-2 बॉम्बर विमानांनी हल्ला केला। फोर्डो, नतांज, इस्फहान या अणुतळांवर B-2 बॉम्बर विमानांनी हल्ला करण्यात आला। इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली। अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केलाय। फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 अणुतळांवर अमेरिकेने B-2 बॉम्बर विमानांनी हल्ले केले। न्यूयॉर्क टाइम्स आणि रॉयटर्सच्या अहवालानुसार अमेरिकन B-2 बॉम्बर विमानांनी अमेरिकेतल्या व्हाईटमॅन एअरफोर्स बेसवरून उड्डाण घेतलं होतं। बारा 12,000 किलोमीटरचं अंतर कापून अमेरिकन विमानांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला। अमेरिकेनं हल्ल्यासाठी GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब वापरले। हे बॉम्ब जवळपास 13,500 किलो वजनाचे असल्याची माहिती आहे। GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब 200 फूट खोलीवरचं कॉन्क्रीट किंवा 60 मीटर पर्यंतची माती भेदण्यासाठी सक्षम आहेत। एका B-2 बॉम्बर विमानात 2 GBU-57 बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असते। त्यामुळे या हल्ल्यासाठी किमान 3 B-2 बॉम्बर विमानं वापरली गेली असण्याची शक्यता आहे। नतांज आणि इस्फहान या अणुप्रकल्पांवरही GBU-57 बॉम्बनं हल्ला करण्यात आला। इराणवरच्या हल्ल्यासाठी अमेरिकेनं टॉमहॉक मिसाईल्सचा वापर केल्याचीही माहिती आहे। या मिसाईल्स अमेरिकेनं इराणच्या ड्रोन आणि लष्करी तळांना नष्ट करण्यासाठी वापरल्याची माहिती आहे। अमेरिकेनं हल्ला केल्याचं सांगितलं असलं तरी कोणत्या तळांवरून हे हल्ले करण्यात आले याची माहिती दिलेली नाही। काही अहवालांनुसार अमेरिकेनं गुआम एअरबेसकडे B-2 बॉम्बर विमानं पाठवली होती। तसंच डिएगो गार्सिया बेसवरही B-2 आणि B-52 बॉम्बर विमानं तैनात होती। काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं इथे बॉम्बर विमानं तैनात केल्याचे सॅटेलाइट फोटोही समोर आले होते। त्यामुळे अमेरिकेनं व्हाईटमॅन, गुआम आणि डिएगो गार्सिया या 3 पैकी एका तळांवरून हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिकेनं हल्ला केलेल्या इराणच्या 3 अणुप्रकल्पांची वैशिष्ट्ये काय आहेत तेही पाहूया। फोर्डो हा इराणचा सर्वात सुरक्षित अणुप्रकल्प मानला जातो। हा अणुप्रकल्प कोम शहराजवळच्या डोंगरात जवळपास 300 फूट खोलवर बांधलेला आहे। या प्रकल्पात युरेनियमचा मोठा साठा आहे। नतांज हा इराणचा दुसरा मोठा युरेनियम संवर्धन प्रकल्प आहे। याआधी इस्रायलनेही इथे हल्ला केला होता। आता अमेरिकेच्या हल्ल्यानं नतांजमध्ये आणखी नुकसान झाल्याची शक्यता आहे। इस्फहान हा इराणचा 3रा मोठा अणुप्रकल्प आहे। या ठिकाणीही युरेनियमचा मोठा साठा असल्याचं बोललं जातं। या 3 ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime: Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर इस्रायलनं ट्रम्प यांचे आभार मानले। इराणनेही आपल्या अणुप्रकल्पांवर हल्ला झाल्याचं मान्य केलंय। मात्र हल्ल्यात अणुप्रकल्पांना कुठलंही नुकसान किंवा अणुगळती झाली नसल्याचं म्हटलंय। काही विश्लेषकांच्या मते इराणनं 2 दिवसापूर्वीच कार्गो ट्रकमधून अणुप्रकल्पावरचं महत्त्वाचं साहित्य इतरत्र हलवलं होतं। याचे काही सॅटेलाइट फोटोही समोर आले होते। इराणनं अणुकरारावर सही करावी यासाठी अमेरिकेनं दबाव आणला होता। इराणचा अणु कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलनं हल्ले सुरू केले होते। तरीही इराणनं न जुमानता इस्रायलवर उलट हल्ले केले। इराणनं इस्रायलवरच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली। इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधल्या तेल अविव आणि हैफा सारख्या शहरांमध्ये विध्वंस झाला। युद्धात इस्रायलची पिछेहाट होत असल्याचं चित्र समोर आल्यावर अमेरिकेनं त्यात उडी घेतली आणि थेट इराणच्या अणुप्रकल्पांवरच बॉम्ब वर्षाव केला। दरम्यान अमेरिकेने इराणवर B-2 बॉम्बर विमानांनी हल्ला केला। या B-2 बॉम्बर विमानांची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया।
B2 ही स्टेल्थ बॉम्बर विमानं आहेत. ही विमानं रडारवर सापडणं जवळपास अशक्य असतं. विमानाचं डिझाईन दीर्घ पल्ल्याच्या गुप्त हल्ल्यांसाठी केलं गेलंय. विमानाची फ्लाइंग विंग डिझाईन वेगळ्या प्रकारची. विमानाच्या पंखांची रुंदी जवळपास 172 फूट आहे. विमानाचं वजन जवळपास 71,700 किलो इतकं आहे. हे विमान 1,71,000 किलो वजन वाहून नेऊ शकतं. B2 बॉम्बर विमानाचा वेग हा ताशी 1100 किलोमीटर इतका आहे. एकदा इंधन भरलं तर हे विमान 11,000 किलोमीटर उड्डाण करू शकतं. या विमानात हवेत इंधन भरण्याचीही सुविधा आहे. हवेत इंधन भरल्यानंतर सलग 50 तास उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. B2 बॉम्बर विमान 50,000 फुटांवरून उड्डाण करू शकतं. या विमानातून बंकर बस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्बही टाकले जाऊ शकतात. या विमानाची किंमत जवळपास 20,000 कोटी इतकी आहे. तर इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेकडून ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलंय. इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावाच अमेरिकेनं केला. अमेरिकेतल्या व्हाईटमॅन एअरबेसवरूनच B2 बॉम्बर विमानांनी उड्डाण केलं होतं असं देखील अमेरिकेने म्हटलंय. तर इराणवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं काय स्पष्ट केलेलं आहे आपण पाहतोय. ट्रम्प यांच्या आदेशानं इराणच्या 3 अणुप्रकल्पांवर हल्ले केले. इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेकडून ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलंय. इराणचा अणु कार्यक्रम आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावाही अमेरिकेनं केला आहे. अमेरिकन B2 बॉम्बर विमानांनी अमेरिकेतल्याच व्हाईटमॅन एअरबेसवरून उड्डाण केलं असा दावाही त्यांनी केला. मध्यरात्री 2:10 फोर्डो न्यूक्लिअर साइटवर 2 बॉम्ब टाकण्यात आले. 3 अणुऊर्जा प्रकल्पांवर एकूण 14 बॉम्ब आणि 75 मिसाईल्स डागले. समुद्रातून 24 टॉमहॉक मिसाईल्सद्वारे देखील इराणच्या न्यूक्लिअर साइटवर हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकेनं दिली आहे. इराणवरच्या कारवाईमध्ये आम्हाला इस्रायलनं देखील मदत केल्याचं अमेरिकेनं सांगितलंय. इराणनं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा मोठा हल्ला करू असा इशाराच या आण्विक केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेनं दिला आहे. जगातील कुठल्याच देशाला असं ऑपरेशन करता आलं नसतं असंही अमेरिकेनं सांगितलंय. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियानं इराणची बाजू घेतली आहे. जगातले अनेक देश इराणला अणुबॉम्ब देण्यासाठी तयार आहेत असं देखील रशियाने म्हटलंय. इराण अणुबॉम्बची निर्मिती करणं सुरूच ठेवेल असंही रशियानं ठासून सांगितलंय. इराणच्या अणुप्रकल्पाला कोणतंही नुकसान झालेलं नाही. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी लागणारं सर्व साहित्य सुरक्षित आहे. इराण अणुबॉम्बची निर्मिती करणं सुरूच ठेवेल. जगातले अनेक देश इराणला अणुबॉम्ब देण्यासाठी तयार आहेत. इस्रायल इराण अमेरिकेच्या संघर्षात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवादही साधू इच्छित नाहीत. आणि आता राजकीय बातमी आहे. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप करत संजय लाखे पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. संजय लाखे पाटील यांच्याकडून शिवसेना सचिवपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला. तर राऊत आणि दानवेंवर आरोप केलेले आहेत. लाखे पाटलांनी आपला राजीनामा दिलाय. 14 महिन्यांपूर्वी ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्यात ध्वंस झाला. युद्धात इस्रायलची पिछेहाट होत असल्याचं चित्र समोर आल्यावर अमेरिकेनं त्यात उडी घेतली आणि थेट इराणच्या अणुप्रकल्पांवरच बॉम्ब वर्षाव केला. दरम्यान अमेरिकेनं इराणवर B2 बॉम्बर विमानांनी हल्ला केला. या B2 बॉम्बर विमानांची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया.
B-2 ही स्टेल्थ बॉम्बर विमानं आहेत. ही विमानं रडारवर सापडणं जवळपास अशक्य असतं. विमानाचं डिझाईन दीर्घ पल्ल्याच्या गुप्त हल्ल्यांसाठी केलं गेलंय. विमानाची फ्लाइंग विंग डिझाईन वेगळ्या प्रकारची. विमानाच्या पंखांची रुंदी जवळपास 172 फूट आहे. विमानाचं वजन जवळपास 71,700 किलो इतकं आहे. हे विमान 1,71,000 किलो वजन वाहून नेऊ शकतं. B-2 बॉम्बर विमानाचा वेग हा ताशी 1100 किलोमीटर इतका आहे. एकदा इंधन भरलं तर हे विमान 11,000 किलोमीटर उड्डाण करू शकतं. या विमानात हवेत इंधन भरण्याचीही सुविधा आहे. हवेत इंधन भरल्यानंतर सलग 50 तास उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. B-2 बॉम्बर विमान 50,000 फुटांवरून उड्डाण करू शकतं. या विमानातून बंकर बस्टर बॉम्ब आणि अणुबॉम्बही टाकले जाऊ शकतात. या विमानाची किंमत जवळपास 20,000 कोटी इतकी आहे. तर इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेकडून ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलंय. इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावाच अमेरिकेनं केला. अमेरिकेतल्या व्हाईटमॅन एअरबेसवरूनच B-2 बॉम्बर विमानांनी उड्डाण केलं होतं असं देखील अमेरिकेने म्हटलंय. तर इराणवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं काय स्पष्ट केलेलं आहे आपण पाहतोय. ट्रम्प यांच्या आदेशानं इराणच्या 3 अणुप्रकल्पांवर हल्ले केले. इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेकडून ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलंय. इराणचा अणु कार्यक्रम आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावाही अमेरिकेनं केला आहे. अमेरिकन B-2 बॉम्बर विमानांनी अमेरिकेतल्याच व्हाईटमॅन एअरबेसवरून उड्डाण केलं असा दावाही त्यांनी केला. मध्यरात्री 2:10 फोर्डो न्यूक्लिअर साइटवर 2 बॉम्ब टाकण्यात आले. 3 अणुऊर्जा प्रकल्पांवर एकूण 14 बॉम्ब आणि 75 मिसाईल्स डागले. समुद्रातून 24 टॉमहॉक मिसाईल्सद्वारे देखील इराणच्या न्यूक्लिअर साइटवर हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकेनं दिली आहे. इराणवरच्या कारवाईमध्ये आम्हाला इस्रायलनं देखील मदत केल्याचं अमेरिकेनं सांगितलंय. इराणनं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा मोठा हल्ला करू असा इशाराच या आण्विक केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेनं दिला आहे. जगातील कुठल्याच देशाला असं ऑपरेशन करता आलं नसतं असंही अमेरिकेनं सांगितलंय. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियानं इराणची बाजू घेतली आहे. जगातले अनेक देश इराणला अणुबॉम्ब देण्यासाठी तयार आहेत असं देखील रशियाने म्हटलंय. इराण अणुबॉम्बची निर्मिती करणं सुरूच ठेवेल असंही रशियानं ठासून सांगितलंय. इराणच्या अणुप्रकल्पाला कोणतंही नुकसान झालेलं नाही. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी लागणारं सर्व साहित्य सुरक्षित आहे. इराण अणुबॉम्बची निर्मिती करणं सुरूच ठेवेल. जगातले अनेक देश इराणला अणुबॉम्ब देण्यासाठी तयार आहेत. इस्रायल इराण अमेरिकेच्या संघर्षात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवादही साधू इच्छित नाहीत. आणि आता राजकीय बातमी आहे. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप करत संजय लाखे पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. संजय लाखे पाटील यांच्याकडून शिवसेना सचिवपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला. तर राऊत आणि दानवेंवर आरोप केलेले आहेत. लाखे पाटलांनी आपला राजीनामा दिलाय. 14 महिन्यांपूर्वी ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती असं संजय लाखे पाटलांनी म्हटलंय. तिकिटाची हमी पूर्ण झालीच नाही असंही लाखे पाटील म्हणाले. संजय राऊतांनी सांगलीमध्ये जयंत पाटलांसोबत समझोता केला. सांगलीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. अंबादास दानवे यांनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली असा आरोप देखील लाखे पाटलांनी केला.
गेल्या 13-14 महिन्यामध्ये संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल करण्यात आल्याचं देखील संजय लाखे पाटलांनी म्हटलंय. दैनिक सामनामध्ये नाव नोंदवून न घेणं, मानहानीकारक वागणूक यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठवाड्यातील संघटना कमकुवत होत आहे. उद्धवजी तुम्हाला शुभेच्छा, असंही संजय लाखे पाटलांनी राजीनामा देताना म्हटलंय. आणि अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भातली ही बातमी आहे. वारीमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती मात्र तक्रार करत नाही. असं असलं तरी दुसरीकडे मुस्लिमांच्या नमाजावेळी मात्र तक्रारी करतात, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय. तर प्रसिद्धीसाठी अबू आझमी अशी वक्तव्य करतायत अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना टोलवून लावलंय. से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है. अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही. अबू आझमी सारखे विचारांचे सडक्या विचारांची जी लोक आहेत, स्वतःचं राजकारण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतात आणि निरपराध मुस्लिमांना यामुळे रोषाला सामोरं जावं लागतं. या भारतामध्ये मुस्लिम धर्म येण्यापूर्वी ही वारी सुरू झाली. सर्व धर्म, जात, पंथ विसरून भाविक या वारीमध्ये सहभागी होत असतात. अबू आझमी कधीतरी गळ्यात टाळ मृदुंग घेऊन वारीमध्ये सहभागी व्हा. मंत्रिपद न मिळाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दुसऱ्यांदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देखील भास्कर जाधव यांनी दिले आहेत. निवृत्तीच्या वक्तव्यानं भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्यात. दोन 2019 मध्ये ठाकरेंच्या सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. 8 वेळा आमदारकी मिळून देखील जाधव मंत्रिपदापासून मात्र वंचित राहिले. मंत्रिपद न मिळाल्यानं भास्कर जाधव यांनी दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचारही बोलून दाखवलाय. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय आहे? असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. निवृत्तीबाबत वक्तव्य केल्यानं भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकारांनी संजय राऊतांना जाधवांच्या नाराजीचा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊतांनी जाधवांच्या भाषणाचा मुद्दा समोर आणला. मात्र तो मुद्दा जाधवांना काही पटला नाही. अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही. ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत. आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातून जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. मी जीव हुजूर करत कुणाच्या पाठीशी फिरत नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. जाधव यांच्या नाराजीचा सूर किती उंचीवर गेला हे त्यांच्या वक्तव्यानं दिसून आलंय. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे.
मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता असंही भास्कर जाधव म्हणाले. शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही की मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. ते काही लपून छपून मी आड पडण्याने काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. ठीक आहे, आता कधी काळजी आहेत. आम्ही काही निर्णय घेतले, त्यांनी काय निर्णय घेतले. काही निर्णय हे बरोबर असतात, काही निर्णय हे नंतर आपल्याला वाटतं की आपलं चुकलं. काय शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय. काही असे व्यक्त करतायत, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत. अशी सध्याची परिस्थिती आहे. भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाहीत. दोन्ही ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मात्र जुंपली आहे. आमदारांच्या मनातलं कळालं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय कळणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तर संदीप देशपांडे राजकारणात उशिरा आले, त्यांनी अभ्यास करावा असा पलटवार संजय राऊत यांनी केला. दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुळण्याआधीच जुंपली. संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युतीच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केला. आता संदीप देशपांडेंनीही थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करायला सुरुवात केली. मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं. पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले आहे. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे. संजय राऊत आणि देशपांडेंमध्ये जुंपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंनीही यात उडी घेतली. संदीप देशपांडेंनी वायफळ वक्तव्य करू नये असं अखिल चित्रे म्हणाले. कळत नाही आणि वळत नाही असं वागून नुसतं वायफळ बडबड करून संदीपजींनी, उगीच ते माझे मित्र आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात जी आहे ती भावना न जाणता अशा प्रकारचे वायफळ वक्तव्य त्यांनी करू नये, ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात विलन ठरतील. बातमी आहे माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आजपर्यंतचा उच्चांकी मतदानाचा टक्का समोर आलेला आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 84.52% इतकं मतदान झालंय. तर अजून शेवटची आकडेवारी येणं अद्याप बाकी आहे. प्रचंड मतदान झाल्यानं निकालाचा सस्पेन्स मात्र वाढलाय. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे यांच्यामध्ये खरी लढत होते. कार्यकर्त्यांकडून दादा काय सांगितलं गेलं, काय काय प्रतिक्रिया दादा? भावी चेअरमन आहेत काय कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आज तुम्हाला पाहायला मिळाल्या? वेगवेगळ्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे. त्याच्यामध्ये आम्हाला शेवटी त्यांचा अधिकार आहे, ते मालक आहेत कारखान्याचे. 5 वर्षाच्या करता विश्वस्त म्हणून कुणाला निवडून द्यायचं हे सर्वस्वी त्यांच्या मनावर आहे. कोण चेअरमन कोण होणार आहे? कारखाना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताने आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून चालला पाहिजे.